नमस्कार मित्रांनो, तर आपण आपला जो स्टुडिओ आहे तो रेडी करत आहोत आणि तुम्ही ज्या मागं लाईट पाहत आहात तो आपला हायफिनचा जी फ्लॅश आहे. तर तो मागच्या वेळेस आपण परचेस केला होता आणि ह्या वेळेस काय परचेस केलं आहे तर हे बघा, डिजिटेकचा 150 वॅट WBC कॉम्बो आपण परचेस केलेला आहे. का तर आता ही मागची लाईट दिसते, तर आत्ता मी जी लाईट लावलेली आहे ती पूर्ण स्टुडिओमध्ये आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की सगळंच ब्राईट आहे आणि ही मागची जी लाईट आहे ना त्याचं काही एवढं रिफ्लेक्शन दिसून येत नाही आहे. मग आता मला काय करायचं आहे की मागचं सगळं हे सगळं साईडचं ब्लॅकआउट झालं पाहिजे. बॅकग्राऊंडला जे हायफिनचं लाईट आहे ते आणि माझ्यावरती फोकस करण्यासाठी फक्त ही लाईट एवढंच मला ठेवायचं होतं, म्हणून मी ही लाईट मागवलेली आहे आणि याच्यासोबतच मागवलेला आहे हा सॉफ्ट बॉक्स. आणि आता आपण हेच दोघांचं अनबॉक्सिंग करणार आहोत आणि चालू करून पाहणार आहोत की हे नक्की कसं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सॉफ्ट बॉक्स अनबॉक्स करूयात. गोडॅक्स, हे गोडॅक्सचा सॉफ्ट बॉक्स आहे. चला बघूया याच्यात काय काय दिलेलं आहे. पॅकिंग तर मजबूत आहे दिलेली. बघूयात आणखीन काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये. बापरे, लय वाजते काहीतरी. हे बघा, हे कवर आहे त्याचं आणि त्याच्यानंतर हे जे काय आहे हे त्याच्या आतमधले ते काय म्हणतो आपण छत्री टाईपमध्ये सॉफ्ट बॉक्स सर्कल आहे ना, मग हे सर्कल त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी आहे. आणि हे त्याच्यावरचे जे कवर आहे ते आहे. हे आपण आता सगळं जे आहे वेगवेगळे पार्ट आहेत आपण त्याला जोडूयात आणि बघूयात हे नक्की कसं होतं. सॉफ्ट बॉक्स तरी नक्की कसा होतं हे. चला, याच्यामध्ये काय काय आहे. पहिल्यांदा ही तुम्ही बॅग पाहिली, ही एक बॅग आहे गोडॅक्सची. त्याच्यानंतर याच्यात हे खराब होऊ नये म्हणून सिलिकॉन पावडर जे आहे ते दिलेलं आहे. आणि त्यानंतर हे आतलं जो स्ट्रक्चर आहे ते आहे. त्याच्यानंतर व्हाईट कलरचं सगळं सॉफ्ट बॉक्सच्यामध्ये जे आहे असतं ते लावण्यासाठी हे फ्रंट कवर. चला तर मग हे असेंबल करूयात. सगळ्यात पहिल्यांदी हे जे काय आहे सॉफ्ट बॉक्सच्या साईडने जो कवर असतो ब्लॅक कवर तो आहे सगळा. आणि हे रिफ्लेक्टर बघा आतमध्ये सगळं रिफ्लेक्ट होण्यासाठी. आणि हे जे आहे हे त्याच्या आतमध्ये लावावं लागतं. चला मग हे पहिलं जोडून घेऊयात कसं आहे काय बघूया. हे फोडायला मात्र मजा येते. चला हे कसं पॅक रबर लावलेलं आहे. ओके चलो. सगळ्या तार बाहेर काढायच्या. हो, हे सगळ्या तार आहेत ना अशा बाहेर काढायच्या आणि ते बरोबर त्याच्या आतमध्ये ढकलायचं. म्हणजे छत्री असते ना आपले तसं त्या टाईपमध्ये. चला ते काय होईना, पहिलं आपण याच्या आतमध्ये टाकूयात. आणि हे आणि इथं बघा एक साचा दिलेला आहे. इथं तुम्हाला दिसेल, इथं याच्यामध्ये एक तार लावायची. चला सुरू करूया एक तार लावायला आपण. एक लावली. बापरे तुटायचं. याला काय करू, हे खूप मोठं आहे, हे टेबलवरती बसत नाही आहे. ह्याला आपण खालीच अनबॉक्स करूयात. नेक्स्ट. तर आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत डिजिटेक लाईटची. ही LED स्टुडिओ लाईट आहे. तर DCL WBC कॉम्बो हे मॉडेल आहे डिजिटेकचं आणि हे म्हणजे रिमोटने कंट्रोल होतं, त्यासाठी मी हे मागवलेलं आहे. खरंच खूप मस्त आहे. याचे रिव्ह्यू वगैरे मी पाहिले. चला आपण आता हे अनबॉक्सिंग करणार आहोत. तर हे मी का मागवले याचं पहिलं यूज सांगतो. आता तुम्ही बघू शकता की मागं जी लाईट आहे ती मागवलेली मी नाही का, मागं लाईट लावलेली आहे ती. आणि माझ्या आजूबाजूचं सगळंच तुम्हाला ब्राईट दिसते. मग मी सगळीकडेच लाईट लावलेले आहेत. तर आता मला इथून पुढं काय करायचं आहे की फक्त माझ्यावरती फोकस होईल अशी लाईट मला पाहिजे होती. माझ्या बॅकग्राऊंडला सगळं ब्लॅकआउट झालेलं चालेल, तेच मला हवं होतं. म्हणून मी ही लाईट मागवली. याने काय होईल की हे फक्त माझा फेस तुम्हाला क्लिअर दिसेल आणि बॅकग्राऊंड दिसेल फक्त.
बाकी सगळं ब्लॅकआउट होईल. म्हणजे तुमचं जे बघता व्हिडिओ तुम्ही जे, तेव्हा तुम्ही जे डिस्टर्ब होता ना इकडं तिकडं, ते होणार नाही. तुमचा फोकस फक्त बोलणाऱ्यावरती राहील. त्यासाठी मी हे लाईट्स मागवलेले आहेत. चला तर मग आपण आज याचं अनबॉक्सिंग करणार आहोत. तर डिजिटेक बाय कलर याच्यामध्ये काय काय तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो मी. हा सगळ्यात पहिल्यांदा त्याचा रिमोट, जे की रिमोट कंट्रोलवरती सगळं होतं ते. त्यानंतर खूप मजबूत असा बॉक्स आहे. हे बघा, टेडेडी 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 टेडेडी. हां, हे मजबूत पॅकेजिंगमध्ये आहे, तरी पण पडलंच. लाईट्स, आता हे बॉक्सचं काम झालं, आपण साईडला ठेवूयात आणि हे एकदम जपून आपण बाजूला काढूयात. हे बघा पॅकिंग, टिडिडी टिडिडी टिडिडी. ये है असली गेम, टिडिडी. चलो अभी ये क्या क्या है क्या क्या नहीं है ना, वो अभी अपन देखेंगे. इसका अभी तो यूज़ नहीं है तो इसको बाजू में रखेंगे, इसका भी यूज़ नहीं तो बाजू में रखेंगे. इसमें क्या क्या है पहला देखेंगे अपन. इसमें है डिजिटेक का DCL WBC कॉम्बो मैनुअल. कोई नहीं पढ़ता, मैंने भी किसी भी व्लॉग में किंवा क्या और किसी भी ओपनिंग या अनबॉक्सिंग की वीडियो में मैनुअल कभी भी नहीं पढ़ा. ठीक है, तो चलो जाने दो. तो अपने लिए इम्पोर्टेंट है ये 3, 1 2 3 और 1 4, ऐसी 4 चीज़ें. तो सबसे पहले रिमोट का तो पता है. इसमें रिमोट में देखो ऑन ऑफ करके बटन, फिर इसको अपन CC/VC+ FX लाइट के मोड है. फिर सबसे अच्छा जो मेरा आहे 25%, 50%, 100%. म्हणजे आपण याच्यावरतूनच त्याचा ब्राईटनेस कंट्रोल करू शकतो. किती % ठेवायचं आहे ते, 25 ठेवायचं आहे, 50 ठेवायचं आहे का 100 ठेवायचं आहे, याच्यावरती कंट्रोल करू शकतो. दिस इज़ द बेस्ट फीचर है. अभी ये देखो पावर केबल फुल पैकिंग के साथ आता है. ये देखो पावर केबल बहुत बड़ा है पावर केबल अभी. और इसके साथ देखो रिफ्लेक्टर. त्यानंतर ये आहे असलं मशीन, याच्यासाठी केला होता असं म्हणायला हरकत नाही. आणि हे आहे मशीन, ही आहे लाईट. आणि याला पॅकिंग बघा कसं आहे. हे पुढं उघडल्यानंतर हे पुढं ओढायचं आणि मग हे निघतं. आणि ही आहे लाईट, बघू शकता डिजिटेक लाईट. आणि ही खूपच चांगली आहे फॉर क्रिएटर्स, बघू शकता पूर्ण मस्तपैकी लाईट. आणि आता याला आपण जोडूयात. खरं तर हे जोडायला मला वाटते स्टँड लागेल, करूया आपण काहीतरी जुगाड. चलो, हे एवढं आहे याच्यामध्ये. आता हे चालू करून बघूयात हे नक्की कसं आहे. चला, आता हा मेन लाईट याच्यावरती ठेवूयात. ओके, माझ्याकडं पोर्टा लाईट होत्या ना, त्याचेच स्टँड आहेत, त्याच्यावरतीच बसलं आहे. हे सगळे पॅकिंगची सिस्टम आहे. बघा हे जे लॉक आहेत ना, हे सगळे पॅकिंगसाठी वापरतात. याला सरळ करूया. हां, त्यानंतर हे जे आहे ते इथे लावायचं. आणि ह्याला बघा हे जे दिसतंय ना, हे वरती आलेलं हुक, ते याच्यामध्ये बरोबर लॉक करायचं. ओके, आणि ते लॉक, हे झालं लॉक. पॉवर केबल आपण आता हे जोडून बघूया. पॉवर केबल, हां, पॉवर ऑन. हां, हे बघा. आणि मेन म्हणजे याच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. याचं ब्राईटनेस बघा, कमी जास्त कमी जास्त. आता हा कमी झाला आहे, आता हा वाढला आहे. हे बघा याच्यावरती कळतं की किती. आता 100% आहे तेव्हा असा ब्राईटनेस आहे. आता बघा जसं आपण कमी करू ब्राईटनेस, तसं ते इकडं कमी 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 होत जाते. आता 0 म्हणजे फुल कमी झालं आहे. अशी ही लाईट आणि असंही आपण ते कंट्रोल करू शकतो. रिमोटने कसं कंट्रोल होतं. आता बघा फुल 100% ब्राईट आहे आणि इथं पण 100% आहे. आता मी 25 करतो म्हणजे तुम्हाला लगेच डिफरन्स दिसून येईल. हे बघा 25 प्रेस केलं, कमी झाला. 50 केलं, थोडा वाढला. 100 केलं, आणखीन वाढला.
हे बघा असं हे कंट्रोल होतं आहे. तर गाईज ही लाईट आपली इथं रेडी आहे आणि त्याला आपण जो काय सॉफ्ट बॉक्स मागवलेला होता तर त्याचा हा सापळा आहे. खरं तर आता बसवायचं आहे आपल्याला. खरं तर हे सॉफ्ट बॉक्सचं हे खूप मोठं आहे, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित जपून काळजीपूर्वक बसवावं लागणार आहे. चला हे कसं बसवायचं ते एकदा बघूया आपण. आता हे सॉफ्ट बॉक्सला बसवण्यासाठी ना आपण डायरेक्ट ह्याला जोडू, कारण ते खूप मोठं होतं. आता हे डायरेक्ट आहे ना, बघू कसं हे पहिलं याच्यात माउंट करूयात आपण. माउंट झालं आणि आताशी बघा गणित जुळायला लागलं. हे बघा छत्रीसारखंच लॉक अनलॉक होतं. आता हे झालं तार, पण आता हे त्याच्यात लावायचे, त्याच्यामुळं हे आपल्याला काढावं लागेल परत. हे बघा फायनली गाईज खूप त्रास सहन केल्यानंतर हा झालेला आहे बॉक्स तयार. मोठा झाला आहे हा बॉक्स. आता याच्यातून हे झालं. आता त्याच्यामध्ये हे व्हाईट जे आहे शीट ती पण लावायची आहे. इथं जे दिलेत ना हे व्हाईट पॅचेस, तिथं हा कवर लावायचा आहे असा. हे झाला आतला कवर. हा त्याच्यावरती लावायला, म्हणजे फोटोग्राफीसाठी तुम्ही हे यूज करू शकता. तुमचा सॉफ्ट बॉक्स सगळा पॅक तयार. आणि आता ह्याला आपण रिमोटने चालू करूयात. हे बघा ऑन, असं पूर्ण व्हाईट मोड चेंज थोडा. या 25%, 100% खूप होतं. 25% ठीक आहे. हे झालं. आता याच्यासोबत आणखीन आहे ना आपल्याला एक हे मिळालं होतं शीट. हे म्हणजे यांनी काय होतं की आता हे जे सगळीकडं पडतंय ना प्रकाश, मागं बघा माझ्या डोअरला वगैरे पडतंय, तिथं न पडता हा फक्त माझ्याच फेसवरती पडेल, याच्यासाठी ते आहे. चला बघूयात नक्की काय कसं जोडायचं ते. चलो. कशी जाळी जागा मागा जाळी. चला याला पण आता सगळ्या कडकडेनी ना पट्टेच आहेत, त्या पट्टे इथं जोडून टाकायचे. तुम्ही बघू शकता की मगाशी जे मागं डोअरवरती वगैरे जास्त उजेड होता तो कमी झाला आहे आणि हा फक्त माझ्यावरतीच आता उजेड पडतो आहे. बाकी सगळं ब्लॅकआउट झालं आहे. चला आता मला जो माझा सेटअप तयार करायचा होता ना तो मी तुम्हाला एकदा दाखवतो. हे स्टँड वगैरे व्यवस्थित अरेंज करूयात. तर मित्रांनो कसा वाटला सेटअप? बघा असा काही सेटअप मला करायचा होता. त्याच्यासाठी मी मागवल्या होत्या काही वस्तू. त्याच्यामध्ये मागे तुम्ही बघू शकता जी विंडोसारखी शेड दिसते ती आहे हायफिनचा जी फ्लॅश, आणि त्याच्यामध्ये 20 वेगवेगळे शेड्स आहेत. त्याच्यातली एक शेड मी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे ते बॅकग्राऊंड माझं काही असं दिसत आहे. त्यात आणखीन इम्प्रूव्ह करून थोडं व्यवस्थित सेट करू त्याला. आणि याच्यामध्ये बाकी बघा सगळं ब्लॅक होतं आहे आणि फक्त मी दिसतो आहे आणि बॅकग्राऊंड दिसतं आहे. बॅकग्राऊंड पण थोडं लाईट आहे आणि मी जो आहे तो एकदम तुम्हाला क्लिअर दिसतो आहे. त्याच्यासाठी मी मागवला होता गोडॅक्सचा सॉफ्ट बॉक्स, आणि ते सॉफ्ट बॉक्स खरंच खूप मस्त आहे. त्याच्यामध्ये त्या नेट वगैरे सगळं रिफ्लेक्टर वगैरे एकदम परफेक्ट आहे. आणि त्याचबरोबर जी लाईट दिसते ती आहे डिजिटेक 150 WBC कॉम्बो पॅकची. ती लाईट मी मागवली आणि त्याच्यानंतर काही असा रिझल्ट तुम्हाला दिसत आहे माझ्या स्टुडिओचा. आणि हा सेटअप तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि गणेशजी जाधव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.